आता आपण हेल्थ डिक्लेरेशन फॉर्म भरणार आहोत। तर हेल्थ डिक्लेरेशन विषयी आता आपल्याला मी माहिती देणार आहे। तर इथं आपल्याला सगळी माहिती मी तीव्रत देणार आहे। तर हे इथले आपण कुठल्या कचेरीचं आहे त्या कचेरीचं नाव म्हणजे डिव्हिजनचं ऑफिस डिव्हिजन कुठलं आहे ते इथं लिहायचं आहे। त्याच्यानंतर डिव्हिजनचं म्हणजे जे शाखा क्रमांक आहे ते इथं लिहायचं आहे आणि विम्याचा अर्ज क्रमांक हे ते ऑफिसमधून भरलं जातं आणि पॉलिसी नंबर हे आपल्याला इथं भरायचं आहे। मी इथं भरून ठेवलेलं आहे। इथं वय लिहायचं आहे आणि इथं विमेदाराचं पूर्ण नाव, स्त्री असेल किंवा पुरुष असेल जे बी असेल त्यांचं नाव, इथं संपूर्ण पत्ता, मोबाईल नंबर आणि तुम्ही काय करता आणि सध्या कुणाकडे काम करता त्या मालकाचं नाव आणि त्याच्यानंतर तुम्ही तिथं काम करता किती वर्षापासून करता किती काळापासून करता त्याच्याविषयी माहिती द्यायची। आणि इथं जे सर्व माहिती दिलेली आहे ती माहिती म्हणजे तुमच्या प्रकृतीविषयी विचारलेली आहे, म्हणजे तुम्हाला काय झालं होतं का किंवा कुठल्या तपासण्या वगैरे आहेत का, तर हे आहे। तर याच्यामध्ये मी तुम्हाला सांगते। आता इथं दिलेलं आहे दमा, क्षय अथवा फुफ्फुसाचा एखादा विकार आहे का, असेल तर यस लिहा, नसेल तर नो लिहा। सहसा कुणी आजारी असलं तर सहसा त्यांचं रिवायवल होत नाही, पण याची पूर्ण माहिती भरणं आवश्यक आहे। कुठल्याही दमा, क्षय अथवा फुफ्फुस एखाद्याचा विकार नो, वाढलेला रक्तदाब अथवा हृदयाचा एखादा विकार नो, जठर खून किंवा एखादा जठर, यकृत, पिलिया यासंबंधी तुम्ही आजारी आहात का किंवा हा विकार आहे का, तर नो। मूत्राशय, प्रोस्टेट ग्रंथी अथवा मूत्रसंस्थेचा एखादा विकार नो। मधुमेह, अंतर्गळ, अंडाक्षय, जलवृद्धी, कर्करोग किंवा कुष्ठरोग याच्याने आजारी आहात का, नो। पक्षघात, अपस्मार, फेफडे अथवा मज्जासंस्थेचा एखादा विकार नो। एका आठवड्यातून अधिक दिवस उपचार आवश्यक असलेला एखादा विकार नो। आपण मद्यपान, नशाकारक पदार्थ, अन्य कोणतेही मादक द्रव्ये, कोणत्याही रूपातील तंबाखू सेवन करता का, नो। आपणास कधी अपघात, इजा झाली किंवा शस्त्रक्रिया करून घ्यावी लागली होती का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। जर तुमचं ऑपरेशन वगैरे झालेलं असेल तर इथं माहिती द्यावी, यस लिहावं लागतं, तर झालेलं नसलं तर नो लिहा। आपणास कधी हृदयाचे स्कॅनिंग किंवा एक्सरे, रक्त, थुंकी किंवा लघवी, विष्ठा याची तपासणी यापैकी परीक्षा करून घेतल्या आहेत का, तर नो। आपल्या कुटुंबातील कोणी आजारी होता का किंवा त्याचा मृत्यू झाला का, तर म्हणजे आता आपले बहीण, भाऊ, आई, वडील, नवरा, बायको याच्यापैकी म्हणजे जवळच्या नात्यातले म्हणजे फॅमिलीतले कोणी असं आजारी होतं का, मृत्यू झाला का, असेल तर यस लिहा, अन्यथा नो लिहा। आपणास यकृतासंबंधी किंवा एड्स संबंधी वैयक्तिक सल्ला, उपचार किंवा तपासणी करावी लागली होती का किंवा सध्या या रोगावर उपचार घेत आहात का, तर घेत असला तर यस लिहा, अन्यथा नो लिहा, नो। महामंडळाच्या या किंवा दुसऱ्या कोणत्याही शाखा कचेरीकडे अथवा यापूर्वी असलेल्या कोणत्याही विमा उतरवणाऱ्या संस्थाकडे केलेला आपला विम्याचा अर्ज अथवा जुनी पॉलिसी पुन्हा चालू करण्याबद्दलचा अर्ज किंवा न घेण्यात आला किंवा सोडून घेण्यात आला काय, तर घेतला असेल तर यस लिहा, नाहीतर नो लिहा। आणि जादा हप्ता बसून किंवा बोजा ठेवून मान्य केला काय, म्हणजे ड्यू वगैरे भरून तुम्ही मान्य केला का, केला असेल तर यस लिहा, नसेल तर नो लिहा। आणि आता अर्जात मागितलेल्या प्रकाराखेरीज इतर प्रकारांनी मान्य केला आहे का, तर सगळ्याला आपण नोच लिहायला पाहिजे। आणि इथं दिलेलं आहे महामंडळाच्या या किंवा दुसऱ्या कोणत्याही कचेरीकडून या व्यतिरिक्त आपल्या आयुष्याच्या विम्याचा अर्ज किंवा अथवा जुनी पॉलिसी पुन्हा चालू करण्याबद्दल अर्ज विचारात घेतला जात आहे का, असेल तर यस लिहा, नसेल तर नो लिहा। उत्तर होय असलं तर समजा इथं यस लिहिला तर तुम्हाला त्याचं विमा क्रमांक, पॉलिसी क्रमांक आणि त्याच्याविषयी माहिती इथं लिहावं लागेल। आणि जर नो लिहिलेलं असेल तर ही माहिती द्यायची गरज नाही। आणि इथं एक महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे, आपले सध्याचे प्रकृतिमान कसे आहे, तर गुड आणि चांगलं हेच सांगावं लागेल, कारण जर तुम्ही आजारी असलात तर तुमचा हा फॉर्म स्वीकारला जाणार नाही। त्याच्यामुळे जर तुम्ही योग्य आणि ठाकठीक असलात तर तुमची तब्येत योग्य असेल तरच हा फॉर्म भरता येतो, अन्यथा भरता येत नाही। तर तुमच्या तब्येतीविषयी माहिती द्यायची असेल तर इथं गुड लिहा। आणि इथं तुमची उंची ही साधारणतः तुमची जी असेल ती लिहा। तर मी इथं 160 लिहिलेली आहे आणि वजन 60 लिहिलेलं आहे। तर हे झाली माहिती पहिल्या पेजवरची। आता दुसऱ्या पेजवरची माहिती कशी लिहायची ती मी तुम्हाला सांगते। आता इथं पुन्हा तेच प्रश्न विचारलेले आहे, तिथं तुम्ही किती रक्कम भरणार आहात, तारीख आणि कसे भरणार हे लिहिलेलं आहे। आणि त्याच्यानंतर आता विना वैद्यकीय म्हणजे तुमची जर
मेडिकल चेकअप न करता जर तुम्हाला ही पॉलिसी चालू करायची आहे तर तुम्हाला पुन्हा या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागणार आहे. तुमची उंची किती, वजन किती. आणि दुसरं म्हणजे तुमचे महामंडळाच्या एखाद्या विना वैद्यकीय योजनेखाली देण्यात आलेल्या आणि किंवा पुन्हा सुरू करण्यात आलेल्या तुमच्या सर्व पॉलिसीचा खालील तपशील द्या. म्हणजे आता इथं तुम्ही जिथून कुठले घेतले तिथलं हे डिव्हिजनचा नंबर टाका किंवा डिव्हिजनचं नाव लिहा. इथं पॉलिसी क्रमांक, विम्याची रक्कम आणि आताची त्या पॉलिसीची स्थिती काय आहे, म्हणजे चालू आहे का बंद आहे. तर जर चालू असतील तर ओके लिहा आणि पॉलिसी नंबर वगैरे हे इथं लिहू शकता. त्याच्यानंतर आता इथपर्यंतचा फॉर्म सगळ्यांसाठी सारखा आहे, स्त्री असो अथवा पुरुष असो. आता याच्यानंतरचे जे प्रश्न आहेत ते फक्त स्त्रियांसाठी आहेत. म्हणजे ज्या स्त्रीची पॉलिसी घेतलेली आहे आणि आपल्याला तिचं रिवायवल करायचं आहे तर तिच्यासाठी हे प्रश्न आहेत. तर याच्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे, आपली मासिक पाळी नियमित आहे का, तर येस. आपला गर्भपात किंवा भ्रूणपात झाला होता का, झाला असेल तर येस लिहा, अन्यथा नो लिहा. आपल्या गर्भाशय किंवा रजपिंड किंवा स्तनाचा कुठलाही विकार झाला होता का किंवा आहे का, तर नसेल तर नो लिहा, असेल तर येस लिहा. आपल्या शेवटच्या विड्याची तारीख द्या. आता तुमची जर आता ह्या 4-8 दिवसात डेट आली असेल, 4-8 दिवसाची डेट होऊ शकता, 15 दिवस 20 दिवस तुम्ही म्हणजे तुमची जी ओरिजिनल डेट आहे ती इथं टाकू शकता. आणि इथं शेवटच्या बाळंतपणाची तारीख द्या म्हणून म्हटलेलं आहे. शेवटचं बाळंतपण म्हणजे तुमचं सगळ्यात जे लहान मुलं आहे त्याचा डेट ऑफ बर्थ इथं टाकून द्या. आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न विचारलेला आहे, आपण सध्या गरोदर आहात का, असेल तर येस लिहा, अन्यथा नो लिहा. आता याच्यानंतर हे इथं घोषणापत्र दिलेलं आहे. घोषणापत्र म्हणजे काय, की तुम्ही आतापर्यंत इथपर्यंतची जी माहिती दिलेली आहे ती बरोबर आहे आणि त्याची जबाबदारी म्हणजे जे पॉलिसीधारक आहेत ते घेणार आहेत असं या घोषणापत्रामध्ये लिहिलेलं आहे. आणि इथं पॉलिसीधारकाचं पूर्ण नाव लिहायचं आहे. आणि तुम्ही हे सगळं फॉर्म भरताना तुमच्यासोबत कोणीतरी एक साक्षीदार लागतो. तर साक्षीदाराची माहिती इथं द्यायचं आहे. मुक्काम तो कुठं राहतो, साक्षीदाराचं नाव लिहायचं आणि त्याला इथं सही करायला लावायची. त्यांचा व्यवसाय काय, कुठं राहतात, हे सगळी त्यांच्याविषयीची पूर्ण माहिती भरायची आहे. इथं तुम्ही ज्या दिवशी हा फॉर्म भरलात त्या दिवसाचं तारीख टाकायची आहे आणि इथं विमेदाराची एक सही करायची आहे असं. आणि जर विमेदार समजा निरक्षर असेल तर जो कोणी निवेदक आहे म्हणजे भरून देणारा त्याची सही इथं घ्यायची आहे. आणि इथं पण म्हणजे असं तो माणूस कसा आहे म्हणजे की त्याला हे आता जो फॉर्म आहे मराठीतला आहे आणि त्या व्यक्तीला मराठी येत नाही तर त्याला जर समजून सांगितलं वगैरे असं लिहून इथं सही करायची आहे. म्हणजे विमेदाराची पण सही आणि साक्षीदाराची पण सही घ्यायची आहे जर विमेदार निरक्षर असेल तर. अशा प्रकारे हा HD फॉर्म भरून पूर्ण झालेला आहे. आणि हा HD फॉर्म यासाठी गरजेचा आहे जेव्हा आपण पॉलिसी आपली लॅप्स झालेली असते म्हणजे बंद पडलेली असते तेव्हा या पॉलिसीला चालू करायचं असेल तर आपल्याला हेल्थ डिक्लेरेशन द्यावं लागतं. त्याला शॉर्टमध्ये HD फॉर्म म्हणतात. आणि याच्यासोबत तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्डची झेरॉक्स पण द्यावे लागेल आणि ऑफिसमधून एक रिवायवल कोटेशन मिळतं ते पण याच्यासोबत जोडावं लागेल. आणि तिथल्या ऑफिसमध्ये देऊन म्हणजे ते व्हेरीफाय करून घेऊन मग आपण काउंटरला पैसे भरू शकता. धन्यवाद.